कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हातावर पोट असलेल्या शिवणकाम करणाऱ्या व्यावसायिकांवर फार मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। शिंपी समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कमकुवत आहे। आजच्या रेडीमेड गारमेंटच्या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावून तग धरून आहे। समाजातील लाखो मंडळींचे पोट शिवणकाम या व्यवसायावर अवलंबून आहे। ऐन विवाह समारंभाच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाल्या कारणाने व्यावसायिक व कारागीर हवालदिल झाला आहे। भाडेतत्वावर कर्ज घेऊन उभारलेल्या दुकानाची व घरांची कर्ज फेडून पोट कसे भरावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे। तसेच शिंपी समाजातील शिवणकाम करणारे कारागीर हे असंघटित कामगार असल्यामुळे त्यांची शासन दरबारी कुठल्याही प्रकारची अधिकृत नोंदणी नाही। त्यामुळे शासनाद्वारे कामगारांसाठी जाहीर झालेल्या योजनांचा लाभ या कारागिरांना होत नाही। शासनाच्या वतीने शिंपी समाजातील काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे व तुर्तास 10,000 आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन शिंपी समाज संघटना तिवसा तालुका यांच्या वतीने ॲडव्होकेट यशोमती ठाकूर तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल व तिवसा तहसीलदार यांना देण्यात आले। निवेदन देतेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खोडे, सचिव सुनील खोडे, कार्याध्यक्ष विजय कापसे, अमोल जावरकर, सुधाकर राऊत, रिषभ खोडे, श्याम जोंबळे, यशवंत खोडे यांच्यासह इतरही सदस्य उपस्थित होते। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।